नमस्कार. नमस्कार, सुप्रभात. कबीर पदावलीच्या या 57व्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. मागच्या भागामधल्या 162व्या पदावर मी फारशी काही चर्चा मांडली नाही, स्वतःची किंवा इतरांची देखील. याचं कारण हेच की या पदांचे विषय जे आहेत ते खरे अनुभूतीगम्यच आहेत. त्यामुळे कितीही चर्चा केली तरी ती तोकडी आणि अपुरी वाटते. त्यापेक्षा कबीरांनी काय म्हटलं आहे हे अनुवादामध्ये आपल्या पुढे मांडणं आणि साधारण त्या पदाचा विषय काय आहे हे सांगणं, एवढंच मला प्रामाणिकपणे माझ्या आवाक्यातलं वाटते. या भागातली ही दोन्ही पदं अशीच थोडीशी समजायला कठीण अशी पदं आहेत. वरवर पाहता शब्दार्थ सोपे आहेत, पण ते काय सांगते आहे त्यांना तत्वज्ञानाची किंवा योगाची बैठक आहे. पहिलं 163वं जे पद आहे त्या पदासारखंच थोड्याफार फरकाने गोरखनाथांचं पण एक पद आहे, हाच विषय मांडणार. आणि कबीरांनीही तोच विषय मांडलेला दिसतो इथे. हे मी अशासाठी नमूद करते की कबीर नाथपंथी होते याचा हा आणखी एक पुरावा आहे. तर फारशी प्रस्तावना न करता मी 163वं पद वाचते हिंदीतून. राम गुण बेलडी रे अवधू गोरखनाथी जाणी, ना तिस रूप ना छाया जाके विरध करे बिन पाणी. बेलडिया द्वय आणि पहुती गगन पहुती सैली, सहज बेली जब फूलन लागी डाली कूपल मेल्ही. मन कुंजर जाई बाडी विलंब्या सतगुरु बाही बेली, पंच सखी मिसरी पवन पयंप्या बाडी पाणी मेल्ही. काटत बेली कूपल मेल्ही, सिंचताळी कुमिलाणी. कहे कबीर ते बिरला जोगी, सहज निरंतर जाणी. डॉक्टर भगीरथ प्रसाद मिश्र भगवत स्वरूप मिश्र यांनी या पदाचे दोन तऱ्हेचे अर्थ त्यांच्या टीकेमध्ये लिहिलेले आहेत. त्याला त्यांनी एका पॅरेग्राफला भक्तिपरक अर्थ असं म्हटलंय आणि दुसऱ्या परिच्छेदाचं नाव आहे मायापरक अर्थ. तर भक्तिपरक अर्थामध्ये त्यांनी ही भक्तीची वेल म्हणजे ईश्वर आणि भक्त अशी द्वैतापासून सुरुवात करणारी म्हणून दोन आधारांवर चढणारी अशी, आणि मग नंतर ती कशी बहरते वगैरे अशा तऱ्हेचं विवेचन मांडलं आहे. आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी ही वेल म्हणजे माया असाही अर्थ मांडला आहे. आणि माया असं म्हटलं जातं की सत आणि असत दोन्ही आहे एकाच वेळी. कारण ती नाही म्हटलं तर अनुभवाला येते आणि आहे म्हटलं तर तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. तर म्हणून ती द्वैत भावरूपी अशी माया आहे आणि अद्वैताकडे तिची वाटचाल आहे, अशा तऱ्हेचा अर्थ त्यांनी मांडला आहे. परंतु
हे अर्थ मी नंतर वाचले. माझ्या मनामध्ये जो अर्थ उमटला त्यानुसार मी माझं विवेचन मांडलं आहे. ऐका, पद मराठीतून, पद 163. ती वल्लरी रामगुणी, ती वल्लरी रामगुणी, तो अवधू गोरख जाणी. नसे रूप ना तिज छाया, वाढते न घालता पाणी. दो अग्रांवर वाढत जाऊन, गगनाला भिडली. सहज लता बहरता डहाळीस, नवपल्लवी आली. मन कंजर रमतो तिज संगे, मन कुंजर रमतो तिज संगे. सद्गुरूंनी जी रुजविली, पाच सख्यांनी मिळून शिंपिली. पवने जोपाशिली. कापुनिया बहरली, परीती कोमेजली शिंपिता. कबीरा सहज निरंतर उमगे, कुणी योगी जाणता. तर खरोखरच पूर्ण अर्थ कुणी जाणता योगीच त्याचा उलगडेल. मला असं वाटलं की हे पद म्हणजे एक समर्पक सांगरूपक आहे कुंडलिनीच्या सहज योग प्रक्रियेचं अतिशय रसाळ आणि नेमकं वर्णन यामध्ये येतं. या आपल्या प्राणशक्तीलाच कबीर इथे रामगुणी वेल असं म्हणतायत. या वेलीचं यथातथ्य रूप गोरखनाथांसारखे अवधू योगीच जाणतात. या वेलीला रूप नाही, छाया नाही. याचा अर्थ स्थूल देहाच्या पातळीवर जरी ही इडा आणि पिंगला नाड्यांच्या दोन अग्रांवरती वाढणारी वेल असली तरी जे आहे ते सगळं चेतनेचंच साम्राज्य आहे. स्थल आणि काल याही दोन्ही भ्रामक अशा संकल्पना आहेत. मला या अशा तऱ्हेच्या दोन अग्रांवर वाढत जाणाऱ्या वेलीचं वर्णन हे एकदम आपलं जे डीएनएचं डबल हेलिक्स आहे ते हेच असेल का, असाही एक मनात विचार उमटून गेला. या पूर्वीच्या काही पदांमध्ये आपण इडा, पिंगला, सुषुम्ना नाड्यांविषयी माहिती घेतली आणि डाव्या उजव्या नाकपुड्यांमधून जी श्वास प्रश्वासाची प्रक्रिया चालते त्या क्रियेतून प्राणवायू शरीरात खेळतो. या प्राणशक्तीचं चलनवलन उजवीकडे पिंगला आणि डावीकडे इडा नाडी करते. या नाड्या सुषुम्ना या मध्यनाडीच्या आधाराने हे कार्य करतात. मूलाधार चक्रातली कुंडलिनी ऊर्जा सुषुम्ना नाडीच्या मार्गाने जेव्हा पहिली 5 चक्र ओलांडून आज्ञाचक्रात प्रवेश करते तेव्हा तिला चिदाकाशाचा सन्मुख होते. यालाच कबीर किंवा ज्ञानेश्वर वेलू गेला गगनावेरी असं म्हणतात. इडा, पिंगला या दोन अग्रांवरती वाढत जाणारी ही वेल सुषुम्ना नाडीशी संयोग पावते तेव्हा तिला षटचक्रांपैकी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्ध या 5 सख्या आणि आपले पंचप्राण हेही त्या सख्या असू शकतील, या वेलीचं संचन करतात. मग या वेलीला फुले वेचिता बहरू कळी असे आला असं होतं. नवोन्मेष पल्लवतात. अनाहत चक्राचं स्थान जे हृदय तेथूनच मनपवनाचं कामकाज चालतं. म्हणून ही वेल मनपवन जोपासतो असं इथे त्यांनी सुचवलेलं दिसतं. मनाला कबीरांनी अनेक ठिकाणी हत्तीची उपमा दिलेली आहे. मस्तवाल, बेकाबू, अडदाण असा हत्ती मन. पण तो प्राणशक्तीच्या नियंत्रणाखाली आला की मात्र सद्गुरूंनी रुजवलेल्या या वेलीशी हळूवार क्रीडा करण्यात तो रमतो.
पंचेंद्रियांशी असलेलं प्राणाचं नातं तोडल्यानंतर ही वेल बहरते. पंचेंद्रियांच्या विषयांशी संबंध आला तर मात्र ती कोमेजते. अशा या वेलीचं अस्तित्व केवळ एखादा जाणता योगी ज्ञानेश्वरांसारखा, कबीरांसारखा, गोरखनाथांसारखा नक्की उलगडेल. या पुढचं पदही मला फार विलक्षण आश्चर्य वाटतं की इतक्या कमी शब्दांमध्ये आणि बरोबर नेमकं बोट ठेवून कसं काय कबीरांची अभिव्यक्ती होते. मला आठवतं की कॉलेजमध्ये असताना जेव्हा आम्ही फिलॉसॉफी शिकत होतो, तत्वज्ञान शिकत होतो, तेव्हा सांख्य तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान यांच्या ज्या उपपत्ती आहेत त्यांची चर्चा होत असे की कुठली उपपत्ती जास्त संयुक्तिक वाटते वगैरे. तर मला आठवतं की सांख्यांची सत्कार्यवाद आणि अद्वैत मताची मायावाद अशा 2 उपपत्ती आहेत विश्वोत्पत्तीच्या. पण आजतागत यातली कोणती भूमिका पूर्णपणे योग्य किंवा खरी आहे याचा निर्वाळा कुठल्याही तत्वज्ञानालाही नाही देता आलेला किंवा तत्वज्ञालाही नाही देता आलेला. याचं सरळ कारण हेच दिसतं की या सगळ्या चर्चा आपण शब्दाच्या माध्यमातून करतो आणि परब्रह्म किंवा सहज शून्य कोणत्याही वाणीनी वर्णन करण्याचा विषयच नाही. तर ऐका पद 164 हिंदीतून. राम राई अविगित विगती न जाणे, कही किम तोही रूपवशाण. प्रथमे गगन की पुहुमी प्रथमे प्रभु, प्रथमे पटन की पाणी, प्रथमे चंद की सूर, प्रथमे प्रभु, प्रथमे कौन बिनाणी, प्रथमे प्राण की प्यंड, प्रथमे प्रभु, प्रथमे रक्त की रेत, प्रथमे पुरुष की नारी, प्रथमे प्रभु, प्रथमे बीज की खेत, प्रथमे दिवस की रैणी, प्रथमे प्रभु, प्रथमे पाप की पुण्य. कहे कबीर जहाँ बसहु निरंजन, तहाँ कुछ आही की शून्य. या पदामध्ये कबीर रामाशीच संवाद करत आहेत आणि तोच तो चिरंतन प्रश्न ते रामाला विचारतात की वर्णन करायचं तुझ्या समग्र रूपाचं तर ते कसं शक्य आहे, कारण तू इतका समग्र आहेस की भागाभागांनी किंवा अंशांशांनी ते वर्णन होऊ शकत नाही. तर ती पहिली ओळ जी आहे अविगत, राम कसा आहे किंवा ते चिरंतन आत्मतत्व कसं आहे, तर त्याचे आपल्याला भाग पाडून त्याचं वर्णन करता येणार नाही, विगत मांडता येत नाही. मग आपण कसं सांगणार, म्हणजे हे जे मी म्हटलं की सांख्यांचा सत्कार्यवाद, त्याच्यामध्ये ते उदाहरणं देतात की माती हे उपादान कारण आणि घडा आहे त्याचं कार्य. पण त्याच्याही मागे गेलं की माती काय आहे, अशा तऱ्हेचे जे आपल्याला कोड्यात टाकणारे प्रश्न मिळतात, तेच असे पुष्कळचे प्रश्न या पदामधनं त्यांनी मांडले आहेत कबीरांनी. आणि देवाला ते विचारतात की ह्याचा उलगडा होणार नाही कारण तू अखंड आहेस.
तू एकसंध आहेस. आता आहेस असं मी म्हणतो, पण आहेस का नाहीस हेही तुझं तुलाच ठाऊक. म्हणजे फक्त शून्यच आहे बुद्ध म्हणतात तसे, का ते शून्य असं प्रसवक्षम असं शून्य आहे जसं वेदांती म्हणतात, हे कसं ठरवायचं? तर ऐका पद 164. रामराय अविगत विगत न जाणे. रामराय अविगत विगत न जाणे. अरे कुणी तुझे रूप कसे वर्णावे. आधी गगन की पृथ्वी आधी. प्रभू प्रथम नगर की पाणी. प्रथम चंद्र की सूर्य प्रथम. प्रभू कोण हो पहिला विज्ञानी. प्रथम प्राण की पिंड प्रथम. प्रभू प्रथम रक्त की रेत. पुरुष प्रथम की नारी पहिली. प्रभू बीज प्रथम की खेत की शेत. प्रथम दिवस की रात्रच प्रथम. प्रभू प्रथम पाप की पुण्य. कबीर विचारी वसे निरंजन. तिथे काय की तेथे केवळ शून्य. देव किंवा ईश्वर किंवा परमात्मा म्हणजे काय, त्याला कसं ओळखायचं, किंवा ओळखलं तरी त्याची ओळख इतरांना कशी पटवायची, हाच खरा यक्ष प्रश्न आहे. कारण सर्वाभूती परमेश्वर असं जरी म्हटलं तरी सगळी माणसं, प्राणी, वनस्पती इतकी विविध आहेत, मुळीच एकसारखी वागत नाहीत, दिसत नाहीत. वैविध्य हा तर दृश्य जगाचा पहिला नियम आहे. आणि सतत बदलणाऱ्या रूपांमधला देव नावाचा अपरिवर्तनीय क्षघटक कोणता, ते सामान्य आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. फक्त त्याच्याशी सायुज्य पावलेल्या कबीर रामदासांसारख्या निरंजन अवस्थेला पोचलेल्या विभूतींनाच त्याची जाण येते. अविगत म्हणजे अविभाज्य, म्हणजे एकच एक, अद्वय अशी, ब्रह्मसत्य जगन मिथ्या अशी अवस्था. तर या तत्वानुसार पाहिलं तर विश्वाचा पसारा केवळ आभास मात्र मिथ्या आहे. एकच एक अद्वितीय सत्य केवळ ब्रह्म आहे. पण मग द्वैत कुठून आलं, याचा खुलासा गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी 13व्या अध्यायामध्ये केला आहे. त्याच्यात क्षेत्रज्ञ न्याय असा त्यांनी विवरण केलं आहे की क्षेत्रज्ञ हा नेहमी परमेश्वर आहे आणि जे संपूर्ण जगत आहे ते क्षेत्र आहे. आधी बी की आधी झाड, आधी पुरुष का आधी स्त्री, आधी आकाश की आधी जमीन, अशा कार्यकारण भावाच्या विवंचना करून काही फायदा होत नाही. पण एखादा तुकोबांसारखा अनुभवी संत म्हणतो, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. म्हणजेच सर्वम खलु इदम ब्रह्म, जे जे आहे ते सारेच ईश्वर. का तर असं मानावं लागतं किंवा लटक्या जगताच्या उगमाचा उहापोहही लटका आहे असं तरी जाणून घ्यायला हवं. म्हणून तुकोबा देवाचं रूप कसं आहे तर मनोवाचातीत तुझे हे स्वरूप असं म्हणतात. मानवी वाचा देवाचं वर्णन करताना पांगळी होऊन जाते, तोकडी पडते. मानवी मनाच्याही ते आवाक्या बाहेरचं आहे. मग ते अद्वितीय निरंजन म्हणजे
ज्याच्यात अंधार किंवा काजळी नाहीच, पूर्ण सत असं जे स्वयंप्रकाशी तत्व, त्या तत्वाला शून्य म्हणायचं का स्वयंप्रकाशी म्हणायचं, असा सवाल इथे कबीर रामालाच करतायत. याचे इंगित हेच की हा विषय शब्दाच्या माध्यमातून अभिव्यक्त होऊ शकत नाही. ईशावास्य उपनिषदाच्या आरंभीला एक शांती मंत्र आहे, आपण सगळेच ते म्हणतो, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याचा सरळ वाच्यार्थ असा आहे की हे ब्रह्म पूर्ण आहे, हे विश्वही पूर्ण आहे. कारण गणितामध्ये जसं शून्यातून शून्य उणं केलं तरी शून्यच उरतं आणि शून्यात शून्य मिळवलं तरी ते शून्यच असतं, तसं पूर्णातून पूर्ण उणे केलं तरी पूर्णच उरतं आणि पूर्णात पूर्ण मिळवलं तरी ते पूर्णच असतं. म्हणजे ईश्वराच्या नित्य स्वरूपामध्ये कुठलाही फेरफार, कुठलीही वदघट संभवत नाही. या न्यायाने ते निरंजन आणि स्वयंप्रकाश या दोन्ही संज्ञा एकाच ईश्वर तत्वाचा बोध घडवतात. आज इथेच थांबूया. नमस्कार.